नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 2चा प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ 35+ मार्क्स आणण्यासाठी. आता नीट बघा, सायन्स 1चा प्लॅन पण सांगितला, नंतर मिशन 90मध्ये कसं आपण 90% अचीव करू शकतो, बेस्ट ऑफ 5चा रूल काय असतो, सगळं समजून सांगितलं. सोबत लास्ट 6 डेजमध्ये काय केलं पाहिजे ह्याचा देखील प्लॅन बघितला. जर तुम्ही ते व्हिडिओज नसतील बघितले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. नक्की ते व्हिडिओ बघतात, ते व्हिडिओ खूप जास्त कामाचे आहेत. बेस्ट ऑफ 5वाला व्हिडिओ तो खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. जर ती कन्सेप्ट तुम्हाला बोर्डच्या आधी समजली आणि बोर्डमध्ये तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट केली तर प्रत्येक स्टुडंट 90% सहज आणू शकतो. कळलं नक्की? चलो आता ह्या व्हिडिओमध्ये S2ला सुरुवात करूया. सेम नेहमीसारखं आपण बोर्डचा पेपर पॅटर्न समजून घेऊ, म्हणजे एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल. बघा, पहिला क्वेश्चन MCQचा आणि 1 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील 10 मार्क्ससाठी. क्वेश्चन 2 गिव्ह रिझन आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन्स 10 मार्क्ससाठी. 3 मार्क्सचे क्वेश्चन 3मध्ये 15 मार्क्स. नंतर 5 मार्क्सचा एक क्वेश्चन असणारे. असे झाले 40 मार्क्स. आता हे विदाऊट ऑप्शन आहेत. विथ ऑप्शन पेपर असतो 60 मार्क्सचा. एक्झॅक्टली जसं आपण S1ला केलं अगदी त्याचप्रमाणे इथंसुद्धा आपण काही चॅप्टर स्किप करू शकतो. कळलं नक्की? समजलं? चलो आता कुठले चॅप्टर्स कसे आहेत ते नीट बघा. तुमच्या सिलेबसमध्ये इझी लेवलचे चॅप्टर्स आहेत, जो की 4, 9 आणि 10. हे चॅप्टर खूप इझी आहेत. आता ह्याच्या कन्सेप्ट तुम्हाला अगोदर झालेल्या आहेत आणि ह्यांना वेटेज पण बऱ्यापैकी आहे, त्यामुळे ह्यांचे मार्क तर आपले गेले नाही पाहिजेत. नंतर मीडियम लेवल चॅप्टर म्हणजेच कुठले? पहिला, दुसरा आणि 5वा. म्हणजे बघा 6 चॅप्टर तर सिलेबसमधले इझी आहेत, जे तुम्ही सहज प्रिपेअर करू शकता. त्यामुळं हे नीट आणि पक्के करून ठेवा. ह्यांच्यामधला एक पण चॅप्टर ऑप्शनला ठेवू नका. त्याच्यानंतर मेन चॅप्टर कुठले आहेत? तर 3रा, 6वा, 7वा आणि 8वा. खूप जास्त बायोलॉजिकल टर्म्स आहेत, बरोबर ना? त्यामुळे डोक्यात नाही राहत. मग मी काय सांगतो की ह्या पूर्ण 4 चॅप्टरपैकी 3 चॅप्टर एकदम बेस करा. एक चॅप्टर स्किप केला तरी काही प्रॉब्लेम नाही येणार, पण त्या एका चॅप्टरसाठी हे चॅप्टर अजिबात स्किप करू नका. कळलं नक्की? समजलं? बघा, एक चॅप्टरवरती फोकस देताल आणि हे चॅप्टर घालून बसताल, त्याला काय अर्थ नाही आहे. त्यापेक्षा बेटर वे हे सगळे करा आणि एक ऑप्शनला ठेवा. टेन्शन नाही येणार आणि आपलं जे गोल होतं ते 35+चं आपण सहज अचीव करू शकतो. त्यामुळं एक चॅप्टर स्किप करा, लोड नका घेऊ. म्हणजे काय झालं, 10 पैकी 9 चॅप्टर पक्के करायचे आणि 35+चं जे काही गोल होतं ते अचीव करायचं. कळलं नक्की? शुअर? चलो मग आता प्रिपरेशन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची कशी कशी काळजी घ्यायची ते नीट समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर चॅप्टर रीड करता आला पाहिजे. बघा, तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आन्सर प्रिपरेशनला घेतले तर त्रास होईल. त्यामुळं काय करा, चॅप्टर रीड करा. चॅप्टर रीड करायला जास्त वेळ लागत नाही, मोजून 10 मिनटं लागतात. 10 मिनटामध्ये तुम्ही तो चॅप्टर रीड करू शकता. पण ती 10 मिनटं तुम्ही जेव्हा क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करणार आहात तेव्हा खूप जास्त कामाला येतील आणि क्वेश्चन आन्सरचा टायमिंग नक्की कमी करतील. सोबतच प्रत्येक चॅप्टरमध्ये काही डायग्रॅम्स आहेत, त्या डायग्रॅमच्या खाली थिअरी आहे, डायग्रॅमचं नेमिंग, डायग्रॅमची प्रोसेस प्रॉपर समजून घ्या. आता प्रोसेस करताना त्याच्यामध्ये जे कीवर्ड्स आहेत किंवा ज्याला आपण पॉईंट्स बोलतो ह्यांचा सिक्वेन्स पण नीट डोक्यात ठेवताल. क्लिअर? चलो नंतर PYQची रिव्हिजन करायची विथ MCQ. ॲपवरती अवेलेबल आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, टेन्शन नका घेऊ. ॲपवरती सगळं मटेरियल अवेलेबल आहे. व्यवस्थित ॲप डाउनलोड करा आणि ते मटेरियल घेऊन प्रॉपरली प्रिपरेशन सुरू ठेवा. आता टाईम खूपच कमी आहे, बरोबर, आणि गोल तर आपण 35चं ठेवलं आहे. त्यामुळं इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती फोकस ठेवतात. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं ना 10 मिनटामध्ये चॅप्टर रीड करायचा आहे. 10 मिनटामध्ये चॅप्टर रीड करताना फक्त इम्पॉर्टंट टॉपिकवरच फोकस ठेवा, बाकीच्या टॉपिककडे लक्ष देऊ नका. आता ती वेळ नाही आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तेसुद्धा दिलेले आहेत, ते व्यवस्थित करतात. क्लिअर? नक्की? आता पहिलं काय करायचं ते समजून घ्या. इम्पॉर्टंट चॅप्टर जे आहेत 2रा, 3रा, 7वा आणि 8वा. मी 6वा स्किप केला आहे कारण 6वा करायच्या नादामध्ये हे चॅप्टर स्किप होऊ शकतात. हे मस्ट चॅप्टर आहेत, ह्यांना पक्केच करून ठेवा. ह्याच्यावरती तुम्हाला MCQमध्ये पण क्वेश्चन दिसणार, त्याच्यानंतर 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये पण दिसणार, गिव्ह रिझनमध्ये पण असणार, हे 2 मार्कच्या क्वेश्चनमध्ये पण असणार, 3 मार्कच्या क्वेश्चनमध्ये पण असणार आणि 5 मार्कच्या क्वेश्चनमध्ये पण असणार. हे 4 चॅप्टर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील, त्यामुळे ह्यांचं प्रिपरेशन नीट ठेवताल. आता सपोर्टिव्ह चॅप्टर कुठले कुठले असणार आहेत तर पहिला, 4था, 5वा, 9वा आणि 10वा. एवढे 9 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. 6वा चॅप्टर ऑप्शनला ठेवला तरी काही टेन्शन नाही येणार, लोड घेऊ नका. आता S2मध्ये मेन प्रॉब्लेम काय येतो की तुम्हाला पेपर हार्ड वाटतो. पेपर हार्ड नाही आहे,
पेपर इझी आहे, फक्त क्वेश्चन जे विचारतात ना त्याची लँग्वेज कन्फ्यूज करते. मग आता लँग्वेज कन्फ्यूज करते हे तर समजलं आहे. मग ती कन्फ्युजन आपल्याला जर दूर करायचं असेल तर जे मी पहिल्यांदा सांगितलं होतं ते डोक्यात ठेवताल. रीड करा, रीड केलं, कन्सेप्ट क्लिअर झाली, लँग्वेज कशी का नाही विचारणार, काही टेन्शन नाही आहे, आपल्याला ती गोष्ट समजून येईल. म्हणून प्रॉपरली रीडिंग करा. एवढ्या सगळ्या गोष्टी आत्ता ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ज्या मी तुम्हाला मागच्या 3-4 मिनटामध्ये सांगितल्या, तेवढ्या जर तुम्ही पक्क्या केल्या तर 35+ मार्क नक्की येऊन जातील. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची ऑलरेडी रील पण अपलोड झालेली आहे आणि शॉर्टच्या माध्यमातून पण मी ते अपलोड केलेलं आहे. व्यवस्थित बघा. प्रॉपर टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन कुठले कुठले महत्त्वाचे आहेत ते पण अंडरलाईन करून दिलेले आहेत, मार्क करून दिलेत, म्हणजे ते सुद्धा मार्क करून ठेवताल आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. कळलं? बाकी मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पण बेस्ट ऑफ 5 वाला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तो व्हिडिओ एक्झामच्या आधी नक्की बघताल, कारण तोच व्हिडिओ तुमचा पूर्ण माइंडसेट चेंज करेल. जे तुम्ही घाबरत होतात ती तुमची भीती पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि प्रत्येक जण 90% स्कोअर करू शकतो. टेन्शन नका घेऊ. ह्या चॅनलवरती प्रत्येक एक्झामच्या आधी तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन प्लॅन दिला जाईल. त्या 2-3 दिवसामध्ये कसं प्रिपरेशन करायचं, टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, कुठल्या गोष्टींवरती फोकस ठेवायचा, सगळं सांगेल. फक्त तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, अजिबात घाबरू नका. प्रॉपर स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, ऑल द बेस्ट.